छानशी जागा आज मी तुम्हाला दाखवते. चला तर जाऊयात सगुणा बागेला. गेल्या गेल्या सुंदर अशा गणेश मूर्तीनं आपलं स्वागत होतं. आम्ही थोडंसं उशिरा पोहोचलो, त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट एन्जॉय नाही करता आला आणि लगेच टूरला सुरुवात झाली. लोटस पॉन्ड बघून आम्ही मल्लखांब बघायला गेलो होतो. तसेच इथं पर्ल फार्मिंग, बुलेट कार राईड, आर्चरी, विविध अशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला ड्रॅग नेट फिशिंग आणि मासे व त्यांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. ड्रॅग नेट फिशिंग झाल्यावरती आम्ही बर्ड मध्ये गेलो. तिथे इतके सुंदर पक्षी आहेत ना, आणि तुम्ही तिथे बर्ड फीडिंगही करू शकता. वेगवेगळ्या प्रकारची लोणची, पापड असं बरंच काही विकायला आहे. इथे तुम्ही पॉटरी करू शकता. तसंच हे बांबू क्राफ्ट इथे अगदी रिझनेबल प्राइसमध्ये अवेलेबल आहे. मग दुपारच्या जेवणाचा ब्रेक झाला आणि इतकं छान जेवण होतं ना, आणि त्यानंतर आम्ही तिथेच असलेली एक प्लांट नर्सरी बघितली आणि हे होतं आमचं मड हाऊस. इथे आम्ही 1 नाईट स्टे केला होता. किती सुंदर वातावरण आहे ना. या मड हाऊसची एक छोटीशी टूर आपण बघूयात. मड हाऊसमध्ये मस्त आराम करून आम्ही म्युझियम बघायला गेलो. बोटिंग आणि हा पायथन पकडण्याचा जो काही अनुभव होता तो फार वेगळाच होता. ऑस्ट्रिच बघितलं, रॉड फिशिंग केलं आणि मस्तपैकी चहा आणि गरमागरम भजीचा आनंद घेतला. रात्रीचं जेवण तर खूप छान होतं. असा निवांत वेळ आजकाल क्वचितच मिळतो नाही. मग कॅम्प फायर आणि रोस्टेड पोटॅटो आणि त्यासोबत कोरा चहा. मस्तच एकदम. सकाळी चहा पिऊन रायफल शूटिंग केलं आणि मिसळीवरती ताव मारून आम्ही सगुणा बागेला येतो ग असं सांगितलं. मग तुम्ही कधी प्लॅन करताय?